तुम्ही कालटणमध्ये कारवाई केली. या कारवाईमध्ये तुम्हाला काय आढळून आलं? तुम्ही मत्स्य विभागाचे एक अधिकारी आहात, तुमच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. नमस्कार. आज आम्ही कालटण क्रमांक 1 येथे मागूर संदर्भात जो प्रतिबंधित मागूर आहे त्याचे अवैधरित्या संवर्धन केले जाते या संदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन, MPCB, जलसंपदा विभाग, BHNS असे आम्ही सर्वजण, महसूल विभाग सर्वजण येथे एकत्रित आलेलो आहोत. कारवाई दरम्यान इथे एकूण 12 तळे आहेत. प्रत्येक तळ्यामध्ये आम्ही काही तळ्यामध्ये जाळी टाकली, खाद्य टाकलं आणि त्याच्यावरून असं निदर्शनास आलं की मागूर यावेळेस इथे निदर्शनास नाही आला. पंग्याशेस जातीचा जो मासा आहे, ज्याच्या संवर्धनाला कुठलीही बंदी नाही, तो मासा आम्हाला आढळून आलेला आहे. तक्रारदाराने तुमच्याकडे तक्रार मासाचं पालन केलं जातं आणि हनुमंत जाधव यांच्या नावे तळ आहे असं तक्रारीत म्हटलं होतं. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यांच्या तक्रारीकडे तुम्ही कसं बघताय? हे बघा, आमच्याकडे कोणीही एखाद्या ठिकाणी जर अवैधरित्या प्रतिबंधित मागूरचे संवर्धन करत असेल तर त्याच्या संदर्भात तक्रार आली तर आम्ही खातरजमा करूनच पुढील कारवाई करतो. त्यानुसारच आम्ही आता इथे आलो. यापूर्वीही या तळ्यांवर कारवाई झालेली आहे, तेव्हा मागूर आढळून आला होता, परंतु तेव्हा आम्ही त्यांना सक्त ताकीद दिली होती आणि तेव्हा मागूरही नष्ट करण्यात आला होता. आता यावेळेस जेव्हा आम्ही पाहतोय तर इथे कुठलाही मागूर मासा आत्ता निदर्शनास नाही आलेला आहे. म्हणजे गेल्या वेळेस तुम्ही जी सक्त ताकीद जाधवांना केली होती त्यांच्या सुधारणा झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. अत्यंत चांगली बाब आहे ही जाधवजी. असंच तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि मागूर जो मासा आहे प्रतिबंधित मागूर, ज्याला NGTने भारतामध्ये बंदी घातली संवर्धनाला, खरेदीला, विक्रीला, आणि तुम्ही त्याचं संवर्धन करत होता, पण जेव्हा तुमच्यावर कारवाई झाली नाही आत्ता इथे कुठलाही मागूर मासा आढळून आलेला नाही. अत्यंत चांगला आहे, कारण हा मासा जो आहे तो शरीरास अत्यंत अपायकारक आहे. त्यामुळे मी सगळ्यांना असं नागरिकांना आवाहन करते की जे कोणी मागूरचं संवर्धन करत असेल तर त्यांनी ते संवर्धन तात्काळ थांबावं. मागूरपेक्षा इतर चांगले मासे आहेत ज्याचं तुम्ही संवर्धन करू शकता आणि तुम्हाला चांगली रोजगाराची संधी मिळू शकते. तक्रारदाराने तक्रार केली, त्यानंतर तक्रारदार या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण तक्रारदार उपस्थित राहिला नाही आणि विशेष म्हणजे जो तक्रार त्यांनी मागूर सांगितलं तो ही येत सापडला नाही. जर तुमची अशी तक्रारदाराकडून जर असं वेळोवेळी जर थोडी दिशाभूल होत असेल तर तशा तक्रारदारावर तुम्ही काही भविष्यात कारवाई किंवा काही तुम्ही सक्त नियम काय करणार आहेत का? सर, या संदर्भात आहे ना, मागूर संदर्भात जे प्रतिबंधित मागूर आहे याच्यात कलेक्टर सरांनी जी समिती स्थापन केली आहे त्या समितीकडे आम्ही लवकरात लवकर बैठक लावणार आहोत आणि त्याचं नियोजन आमचं सुरू आहे. त्यावेळेस या सर्व बाबी क्लिअर होऊन जातील. मोशीन पठाण जे बारामती जे आहेत त्यांनी तुमच्याकडे तक्रार केली. इथे रवी पाडोळे आहेत, याच गावचे आहेत, इथलेच आहेत, ते उपस्थित राहणं गरजेचं होतं. या दोघांबाबत तुम्हाला काय वाटतं? ते आवश्यक होतं उपस्थित राहणं. आम्ही त्यांना मेलद्वारे कळवलेलं आहे, पर्सनली फोन करूनही कळवलेलं आहे, तरी ते उपस्थित नाही राहिले. यापूर्वी त्यांनीच तक्रार केली होती, तेव्हा मागूर निदर्शनास आला होता दोन्ही ठिकाणी, तेव्हा आम्ही कारवाई केलेली आहे. आता यावेळेस मागूर नाहीये, तर त्यासाठीच आम्ही त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. ते राहिले नाहीत, तर याबाबत आम्ही पुढील कारवाई करू. तुमचं आता फोनवर बोलणं चालू होतं कोणाच तरी काहीतरी वादाचं? रवींद्र पाडोळे. काय विषय होता मॅडम तो वादाचा? नाही, वादाचा विषय म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथे आलो तर आणि इथे काही वाद झाला तर त्याला जबाबदार कोण? तर त्यांना आम्ही त्याचं रितसर सांगितलेलं आहे की जर तक्रार केलेली आहे तर आपण उपस्थित राहणं आवश्यक आहे, कारण त्यांच्याही शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे ना. जर मागूर नसेल तर मग त्यांच्या शंकेचं निरसन पुढे इथून पुढे जाऊन अशा तक्रारी पण त्यांच्याकडून प्राप्त होणार नाहीत. आणि यांच्या व्यतिरिक्त जरी इतर कोणी संवर्धक असतील मागूर, त्यांच्यावरही कारवाई करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मत्स्य व्यवसाय विभाग आणि इतर विभागही आम्ही यापुढे अशी संयुक्तिकरित्या कारवाई करणार आहोत आणि करत राहू, याचं मी तुम्हाला शाश्वती देते. आणि लोकांना हेच आवाहन करते की कोणीही प्रतिबंधित मागूर खाऊही नये आणि त्याचं संवर्धनही करू नये.